गुरुजी सांगतात की आकाशात जेव्हा एखादा मोठा ग्रहांचा बदल होतो तेव्हा त्याचे पडसाद पृथ्वीवरील प्रत्येक जीवावर उमटतात. पण मेष राशीच्या लोकांनो, पुढच्या 180 दिवसांत जे घडणार आहे ते सामान्य नक्कीच नाही. तुमच्या राशीच्या 11व्या स्थानात बसलेला मायावी राहू आता अशा एका नक्षत्रात प्रवेश करत आहे जिथे तो अत्यंत शक्तिशाली आणि तितकाच रहस्यमय झाला आहे. गुरुजींच्या मते हे 180 दिवस तुमच्या आयुष्यात असा सस्पेन्स घेऊन येणार आहेत ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. तुमच्या आजूबाजूला काही अशा घटना घडतील ज्या पाहून तुम्हाला भीती वाटू शकते, कारण जे समोर दिसतंय ते सत्य नाही आणि जे सत्य आहे ते राहूने आपल्या मायेच्या पडद्याआड लपवून ठेवलं आहे. अनेकदा आपल्याला वाटतं की नशीब आपल्यासोबत खेळतंय, पण गुरुजी स्पष्ट करतात की हा खेळ राहूचा आहे. राहू हा असा ग्रह आहे जो एका रात्रीत तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊन बसवू शकतो, पण जर तुमची पावलं चुकली तर तो तुम्हाला खोल गर्तेत फेकून द्यायलाही मागेपुढे पाहत नाही. पुढच्या 6 महिन्यांत मेष राशीच्या जातकांना अचानक धनलाभ होण्याचे योग आहेत, मात्र त्या लाभासोबत एक विचित्र भीती आणि अस्वस्थता तुमच्या मनात घर करून राहील. तुमच्या घरात, कामाच्या ठिकाणी किंवा नात्यांमध्ये काही अदृश्य शक्तींचा प्रभाव तुम्हाला जाणवू लागेल. गुरुजी सावध करतात की हा काळ जितका सुवर्णसंधीचा वाटतोय तितकाच तो एका मोठ्या वादळापूर्वीची शांतता असू शकतो. या 180 दिवसांच्या कालचक्रात तुमची बुद्धी भ्रमिष्ट करण्याचे प्रयत्न राहू करेल. गुरुजी सांगतात की तुमच्या जवळचे लोकच तुम्हाला शत्रू वाटू लागतील आणि शत्रू मित्राच्या मुखवट्यात समोर येतील. प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाका, कारण राहूने रचलेलं हे मायावी जाळं तुमच्या संयमाची आणि विश्वासाची परीक्षा घेणार आहे. या काळात नेमकी कोणती चूक तुमचं नुकसान करू शकते आणि कोणत्या उपायांनी तुम्ही या संकटातून सुखरूप बाहेर पडू शकता हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे अत्यंत आवश्यक आहे. लक्षात ठेवा, सावध राहाल तरच या मायावी राहूच्या चक्रव्यूहातून स्वतःला वाचवू शकाल. गुरुजी सांगतात की निसर्गात जेव्हा एखादी मोठी उलथापालथ होणार असते तेव्हा त्याची लक्षणे आधीच दिसू लागतात. मेष राशीच्या लोकांसाठी हे लक्षण म्हणजे मायावी राहूचा नक्षत्र बदल. राहू हा असा ग्रह आहे जो धुरासारखा असतो. तो डोळ्यांना दिसतो पण पकडता येत नाही. पुढच्या 180 दिवसांत हाच राहू तुमच्या आयुष्यात असा काही धूर निर्माण करणार आहे ज्यामुळे तुम्हाला जवळची माणसं आणि खरी परिस्थिती ओळखणे कठीण होऊन जाईल. गुरुजींच्या मते हा काळ तुमच्या नशिबाचा जुगार ठरू शकतो, जिथे एका चुकीच्या डावामुळे सर्व काही पणाला लागू शकतं. तुमच्या राशीच्या 11व्या स्थानात बसलेला राहू सध्या शतभिषा नक्षत्रात आहे. गुरुजी असे स्पष्ट करतात की हे नक्षत्र राहूचे स्वतःचे घर मानले जाते. जेव्हा एखादा गुन्हेगार स्वतःच्या घरात बसून कट रचतो तेव्हा तो अधिक भयानक असतो. त्याचप्रमाणे राहू आता अशा स्थितीत आहे जिथे तो तुमच्या मनातील सुप्त भीती आणि लालच बाहेर काढणार आहे. तुम्हाला अचानक वाटू लागेल की खूप पैसा कमवावा, खूप प्रसिद्धी मिळावी, पण हे सर्व मिळवण्याच्या नादात तुम्ही एखाद्या अदृश्य जाळ्यात अडकत आहात याची तुम्हाला जाणीवही होणार नाही. गुरुजी असेही सांगतात की पुढच्या काही दिवसांत तुम्हाला घरात किंवा बाहेर वावरताना कोणीतरी सतत तुमच्यावर पाळत ठेवत असल्याचा भास होईल. कामाच्या ठिकाणी होणारा बदल असो किंवा अचानक बिघडलेली तब्येत, हे सर्व राहूच्या आगमनाचे संकेत आहेत. हे 180 दिवस म्हणजे केवळ काळ नाही, तर मेष राशीसाठी ती एक अग्निपरीक्षा आहे. या परीक्षेची पहिली पायरी म्हणजे भ्रम. तुम्हाला जे आपले वाटतात तेच या काळात तुमच्या विनाशाचे कारण ठरू शकतात. ही भीती नसून गुरुजींनी दिलेला एक गंभीर इशारा आहे, जेणेकरून तुम्ही येणाऱ्या वादळासाठी सज्ज राहा. गुरुजी सांगतात की राहू जेव्हा 11व्या घरात बसून आपली माया पसरवतो तेव्हा तो तुमच्या सर्वात जवळच्या व्यक्तींनाच तुमचा शत्रू बनवतो. पुढच्या 180 दिवसांत तुमच्या आजूबाजूला वावरणाऱ्या लोकांचे खरे चेहरे समोर येतील, पण ते इतके भयानक असतील की तुम्हाला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. गुरुजींच्या मते तुमच्याशी गोड बोलणारी व्यक्तीच तुमच्या विनाशाचा नकाशा तयार करत आहे. ही व्यक्ती तुमच्या घरातील असू शकते किंवा कामाच्या ठिकाणची, जी राहूच्या प्रभावामुळे तुमच्या प्रत्येक प्रगतीवर मिठाचा खडा टाकण्यासाठी टपून बसली आहे. हा काळ असा आहे जिथे सावलीवरही विश्वास ठेवणं तुम्हाला महागात पडू शकतं. गुरुजी असा इशारा देतात की मेष राशीच्या लोकांनो, तुमच्या नकळत तुमच्याभोवती एक असं चक्रव्यूह रचलं जातंय ज्यातून बाहेर पडणं अशक्य होईल. राहू तुमच्या बुद्धीवर असा पडदा टाकेल की तुम्हाला शत्रू मित्र वाटू लागतील आणि हितचिंतक शत्रू. गुरुजी सांगतात की येणाऱ्या काही आठवड्यांत तुम्हाला अचानक एकटेपणा जाणवू लागेल, जणू काही पूर्ण जग तुमच्या विरोधात उभं ठाकलं आहे. हा राहूचा असा खेळ आहे जिथे तो तुम्हाला मानसिकदृष्ट्या पूर्णपणे तोडून टाकेल. जेव्हा तुम्हाला मदतीची सर्वात जास्त गरज असेल तेव्हाच तुमचे मानलेले जवळचे लोक तुमच्या पाठीत खंजीर खुपसून बाजूला होतील. श्री स्वामी समर्थ. गुरुजी सांगतात की हा केवळ माणसांचा खेळ नाही, तर राहू काही अदृश्य नकारात्मक शक्तींनाही तुमच्या मागे लावेल. तुम्हाला सतत कोणीतरी पाठीमागून बघत असल्याचा भास होईल किंवा घरात अशा काही गोष्टी घडतील ज्याचा तर्क तुम्ही लावू शकणार नाही. गुरुजींच्या मते हे राहूने सोडलेलं विष आहे जे तुमच्या आत्मविश्वासाला हळूहळू संपवून टाकेल.
जर तुम्ही या 180 दिवसांच्या काळरात्रीत सावध झाला नाहीत तर शत्रूचा पुढचा वार थेट तुमच्या प्रतिष्ठेवर आणि अस्तित्वावर असेल. हा इशारा हलक्यात घेऊ नका, कारण राहूचा वार कधीच रिकामा जात नाही. गुरुजी असे स्पष्ट करतात की राहू हा लाभाचा मोह दाखवून माणसाला विनाशाच्या उंबरठ्यावर उभा करणारा ग्रह आहे. पुढच्या 180 दिवसांत मेष राशीच्या जातकांना असं वाटेल की नशिबाची दारे उघडली आहेत आणि पैसा पाण्यासारखा वाहून येणार आहे. पण सावधान, गुरुजी सांगतात की हे राहूने टाकलेलं एक आर्थिक मायाजाल आहे. तुम्हाला अशा काही गुंतवणुकीच्या संधी चालून येतील ज्यामध्ये कोट्यवधींचा फायदा दिसेल, पण प्रत्यक्षात त्या संधी तुमच्या आयुष्याची सर्व पुंजी एका रात्रीत शून्य करण्यासाठी रचलेला एक सापळा असतील. ही वेळ डोळे मिटून कोणावरही विश्वास ठेवण्याची नाही, अन्यथा राहू तुम्हाला रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही. गुरुजींचा हा इशारा गंभीर आहे की या काळात मिळणारा पैसा हा मायावी असेल. म्हणजे तो एका हाताने येईल आणि दुसऱ्या हाताने आजारपण, कोर्ट कचेरी किंवा फसवणुकीच्या माध्यमातून हजारो पटीने बाहेर जाईल. तुमची बुद्धी इतकी भ्रमिष्ट होईल की तुम्हाला स्वतःचं नुकसान सुद्धा फायदा वाटू लागेल. गुरुजी सांगतात की मेष राशीच्या लोकांनी या काळात कोणत्याही कागदपत्रांवर विचार न करता स्वाक्षरी करू नये. तुमच्या तिजोरीवर राहूची वक्रदृष्टी पडली आहे आणि हा प्रभाव तुमच्या घराण्याला कर्जबाजारी करू शकतो. हे 180 दिवस छप्परफाड लाभाचे नसून छप्परफाड नुकसानापासून स्वतःला वाचवण्याचे आहेत. श्री स्वामी समर्थ. गुरुजी सांगतात की हा काळ केवळ तुमच्या बँक बॅलन्सची नाही तर तुमच्या संयमाची सुद्धा परीक्षा घेणारा आहे. राहूच्या प्रभावामुळे तुम्हाला अचानक जुगार, सट्टा किंवा चुकीच्या मार्गाने पैसे कमवण्याचे वेड लागेल. गुरुजींच्या मते हा त्या अदृश्य शक्तीचा प्रभाव आहे जो तुम्हाला अधोगतीकडे खेचत आहे. जर तुम्ही या काळात स्वतःच्या लालसेवर ताबा मिळवला नाही तर 1 ऑगस्ट 2026 पर्यंत तुमच्या हातात फक्त पश्चात्ताप उरेल. हा काळरात्रीचा इशारा आहे. राहूच्या या सुवर्णमृगाच्या मागे धावू नका, नाहीतर आयुष्यभराची कमाई मातीत मिसळताना उघड्या डोळ्यांनी पाहावी लागेल. गुरुजी सांगतात की राहू जेव्हा आपल्या नक्षत्रात प्रबळ होतो तेव्हा तो केवळ बाह्य जगावर नाही तर तुमच्या घराच्या 4 भिंतींच्या आतही शिरकाव करतो. पुढच्या 180 दिवसांत मेष राशीच्या जातकांच्या घरात अशा काही घटना घडू शकतात ज्याचा तर्क लावणे विज्ञानालाही अशक्य होईल. गुरुजींच्या मते तुमच्या घरातील ऊर्जेमध्ये अचानक बदल जाणवेल. विनाकारण भीती वाटणे, घरातील पाळीव प्राण्यांचे विचित्र वागणे किंवा रात्रीच्या शांततेत कुणीतरी चालत असल्याचा भास होणे हे राहूच्या नकारात्मक ऊर्जेचे संकेत आहेत. ही नकारात्मकता तुमच्या मनावर इतकी पकड घेईल की तुम्हाला स्वतःच्याच घरात सुरक्षित वाटणार नाही. गुरुजी असा गंभीर इशारा देतात की या काळात मेष राशीच्या व्यक्तींचे आरोग्य हे सर्वात मोठे चिंतेचे कारण ठरेल. तुम्हाला अशा काही व्याधी किंवा आजार ग्रासतील ज्यांचे निदान रिपोर्टमध्येही लवकर होणार नाही. सतत डोकेदुखी, झोप न येणे किंवा अचानक अंगात त्राण नसल्यासारखे वाटणे हे सर्व राहूच्या विषारी प्रभावामुळे घडेल. गुरुजी सांगतात की घरातील वातावरण इतके तणावपूर्ण होईल की छोट्याशा गोष्टीवरून सुद्धा मोठे वाद होतील. हे राहूचे एक असे षडयंत्र आहे ज्यामध्ये तो तुमच्या आरोग्यासोबतच तुमच्या घरातील सुखशांतीसुद्धा हिरावून घेण्याचा प्रयत्न करेल. श्री स्वामी समर्थ. गुरुजी सांगतात की हा काळ तुमच्या कुलदैवताच्या आणि स्वामींच्या स्मरणाची सर्वात मोठी परीक्षा आहे. तुमच्या घरात विनाकारण दिवे विझणे, भिंतींना तडे जाणे किंवा घरातील वस्तूंचे वारंवार खराब होणे हे राहूच्या प्रकोपाचे लक्षण आहे. गुरुजींच्या मते जर तुम्ही या लक्षणांकडे दुर्लक्ष केले तर ही नकारात्मक ऊर्जा तुमच्या संपूर्ण कुटुंबाला मानसिक आजाराच्या उंबरठ्यावर नेऊन उभी करेल. 1 ऑगस्ट 2026 पर्यंत तुमच्या घराचे रक्षण केवळ ईश्वरीय शक्तीच करू शकते. या 180 दिवसांच्या काळरात्रीत सावध राहा, कारण राहूचा हा हल्ला तुमच्या आरोग्यावर आणि घराच्या पायावर आहे. गुरुजी सांगतात की राहू हा केवळ बुद्धी भ्रमिष्ट करत नाही तर तो नात्यांमध्ये असं विष कालवतो की रक्ताची नातीही एकमेकांच्या जीवावर उठतात. पुढच्या 180 दिवसांत मेष राशीच्या जातकांच्या वैवाहिक आणि प्रेम संबंधांवर राहूची सर्वात क्रूर नजर असणार आहे. गुरुजींच्या मते तुमच्या जोडीदाराबद्दल तुमच्या मनात अचानक संशयाचं भूत उभं केलं जाईल. अशा काही घटना घडतील किंवा अशा काही गोष्टी तुमच्या कानावर येतील ज्यामुळे तुमच्या सर्वात जवळच्या व्यक्तीवरचा विश्वास उडून जाईल. हा काळ इतका संभ्रमाचा आहे की समोरची व्यक्ती खरं बोलत असूनही तुम्हाला ते खोटं वाटू लागेल आणि इथूनच तुमच्या सुखी संसाराला तडे जाण्यास सुरुवात होईल. गुरुजी असा गंभीर इशारा देतात की या काळात तुमच्या दोघांच्या नात्यात तिसऱ्या व्यक्तीचा प्रवेश होण्याची दाट शक्यता आहे. ही तिसरी व्यक्ती तुमच्या संसारात आग लावण्यासाठी राहूनेच धाडलेली असू शकते. गुरुजी सांगतात की मेष राशीच्या जातकांनी आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं आहे, कारण तुमचं एक चुकीचं वाक्य किंवा रागाच्या भरात घेतलेला एक चुकीचा निर्णय तुमच्या अनेक वर्षांच्या नात्याला कायमचं संपवून टाकू शकतो. राहूची दृष्टी तुमच्या 7व्या स्थानावर असल्यामुळे विवाहबाह्य संबंधांकडे ओढले जाणे किंवा जोडीदाराला शत्रू मानणे असे प्रकार घडू शकतात. हे 180 दिवस तुमच्या चारित्र्याची आणि निष्ठेची सर्वात मोठी अग्निपरीक्षा असणार आहेत. श्री स्वामी समर्थ.
गुरुजी सांगतात की 1 ऑगस्ट 2026 पर्यंतचा हा काळ नात्यांमधील विषाक्त काळ आहे. घराघरात अशा काही गोष्टी घडतील ज्या स्मशान शांततेची जाणीव करून देतील. राहूच्या प्रभावामुळे तुम्हाला असं वाटेल की कुणीतरी तुमच्या नात्यावर करणी बाधा केली आहे, पण प्रत्यक्षात तो राहूचा तुमच्या मनाशी चाललेला खेळ असेल. गुरुजींच्या मते जर तुम्ही या काळात संयम ठेवला नाही तर राहू तुमच्या आयुष्यातील प्रेमाचा ओलावा पूर्णपणे शोषून घेईल आणि तुमच्या हातात फक्त आयुष्यभराचा एकाकीपणा उरेल. ही वेळ नात्यांना तोडण्याची नाही, तर स्वामींच्या स्मरणाने ती जपण्याची आहे. गुरुजी सांगतात की 1 ऑगस्ट 2026 पर्यंतचे हे 180 दिवस म्हणजे मेष राशीसाठी निव्वळ काळ नसून तो प्रत्यक्ष राहूचा तांडव आहे. आतापर्यंत तुम्ही जे काही ऐकलंत, मग ते शत्रूंचा घात असो, आर्थिक फसवणूक असो किंवा आरोग्यावरील संकट, हे सर्व टाळण्यासाठी आता तुमच्याकडे शेवटची संधी आहे. गुरुजींच्या मते राहू हा असा मायावी ग्रह आहे जो घाबरणाऱ्याला अधिक घाबरवतो, पण जो ईश्वरी सत्तेला शरण जातो त्याचं तो काहीही वाकडं करू शकत नाही. गुरुजी असा अंतिम इशारा देतात की जर तुम्ही या काळात स्वतःच्या कर्मात सुधारणा केली नाही आणि स्वार्थाच्या आहारी गेलात तर राहू तुम्हाला अशा चक्रव्यूहात अडकवेल जिथून परतण्याचा कोणताही मार्ग उरणार नाही. गुरुजी यावर सर्वात प्रभावी उपाय असा सांगतात की राहूच्या या भीषण संकटातून वाचण्यासाठी तुम्हाला केवळ स्वामींच्या आणि हनुमंताच्या चरणांचा आधार घ्यावा लागेल. रोज सकाळी तांब्याच्या लोट्यातून सूर्याला अर्पण केलेलं जल आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप तुमच्याभोवती एक असं सुरक्षा कवच निर्माण करेल जे राहूची कोणतीही नकारात्मक ऊर्जा भेदू शकणार नाही. गुरुजींच्या मते तुमच्या घरातील कुलदैवताचा विसर पडू देऊ नका, कारण जेव्हा ग्रहांचे वार होतात तेव्हा केवळ कुलदैवतच ढाल बनून उभं राहतं. ही वेळ आता हात जोडून बसण्याची नाही, तर नामस्मरणाच्या शस्त्राने या संकटाचा सामना करण्याची आहे. समारोप करताना गुरुजी असे स्पष्ट करतात की हे 180 दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी परीक्षा आहेत, पण घाबरून जाऊ नका. जो स्वामींच्या भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या शब्दावर विश्वास ठेवतो, त्याच्यासाठी राहूचं हे महासंकट सुद्धा धुळीस मिळाल्याशिवाय राहणार नाही. अशाच प्रकारे ग्रहांच्या प्रत्येक चालीपासून सावध राहण्यासाठी आणि स्वतःचे रक्षण करण्यासाठी आपल्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीचे बटण बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून गुरुजींचा कोणताही महत्त्वाचा इशारा तुमच्याकडून मिस होणार नाही. हा व्हिडिओ तुमच्या मेष राशीच्या मित्रपरिवाराला शेअर करून त्यांनाही या संकटाची जाणीव करून द्या. लक्षात ठेवा, स्वामी समर्थांच्या सत्तेपुढे आकाशातील 9 ग्रहांची मायासुद्धा अपुरी पडते.